नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे मित्रो. ठीक आहे, आज पुन्हा होतो युरोप आणि भारत इतिहास हा विषय पाहणार आहोत. युरोप आणि भारत हा एक आपला सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये युरोपमध्ये आणि भारतामध्ये कशा पद्धतीने जे सामाजिक, राजकीय, भौगोलिक आणि धर्मसुधारणा झाली, प्रबोधन काळाची काय सुरुवात झाली, याच्यावर आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचा प्रसाद भारतात उमटत होता. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळांचा म्हणजे त्या काळामध्ये युरोपात घडणाऱ्या घटनांचा या ठिकाणी थोडंसं आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला आहे प्रबोधन युग. युरोपीय इतिहासाच्या मध्य युगांचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सन 1300 ते 16वे शतक आहे. इसवी सन 1300 ते 16व्या शतकामध्ये म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये प्रबोधन, धर्मसुधारणा, चळवळ आणि भौगोलिक शोध या घटकामुळे आधुनिक जगांचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हटले जाते. प्रबोधन युगात युरोपीय कला असेल, स्थापत्य असेल किंवा तत्वज्ञान, ओके बरोबर, हे तत्वज्ञान याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा दुसरं आहे म्हणलं तरी रोमन आणि ग्रीक परंपरेचा पुनर्जीवन घडून आले. त्यातून सर्वांगीण प्रगतीला एक नवीन अशी चालना मिळाली आणि त्याच्याच प्रबोधन काळामध्ये मानवतावादाला एक नवीन चालना मिळाली आणि त्या ठिकाणी मानव हाच एक केंद्रबिंदू त्या ठिकाणी बनून राहिलेला आहे मित्र. हो, त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाचं प्रबोधन चळवळीच्या मानवी जीवनातील सर्व क्षेत्र व्यापून त्या ठिकाणी ज्ञान आणि एक विज्ञान हे कला सर्वांच्या एक अंगीकारामध्ये आलेली आहे असे दिसून येते आपल्याला युरोप खंडामध्ये. तर त्याच्यामध्ये कला आणि साहित्याची मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले होते. लोकांच्या समजेल अशा प्रादेशिक भाषामधून साहित्य निर्माण होऊ लागले होते. आणि इसवी सन 1450 सुमारासमध्ये जर्मनीमध्ये जोहानिसा जोहान्स आणि दुसरा एक आहे गुटेनबर्ग या छपाई यंत्राचा शोध लागला. म्हणजे जर्मनीमध्ये जोहान्स गुटेन यांनी त्या छपाईचा जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाईचा शोध कुठं लावला तर जर्मनीमध्ये लावला. कधी प्रश्न पडू शकतो, याच्यावर लक्षात ठेवायचं आपण. ओके, या छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नवी संकल्पना, नवी ज्ञान समाजामध्ये सर्वपर्यंत पोहोचू लागली होती. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे तर धर्मसुधारणा चळवळ, हे एक आपला पॉईंट आहे धर्मसुधारणा चळवळीचा. तर मित्र हो, स्वातंत्र्य बुद्धीचे विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चेच्या एक जुना धार्मिक कल्पनावर हल्ला चढविला. त्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडणे या विरोधात युरोपमध्ये चळवळ सुरू झाली. धर्मसुधारणा चळवळ त्यालाच काय म्हणतात, धर्मसुधारणेचा चळवळ असे म्हणतात. म्हणजे लोकांना लुबाडणं वगैरे हे करणे किंवा ज्ञान अज्ञान याच्यामुळे एक धर्मसुधारणेची जाणीव झाली. त्या ठिकाणी धर्मसुधारणाला एक नवीन चालना निर्माण झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कर्मकांडाचे स्तोत आणि मानवता असत. म्हणजे त्याच्यामध्ये एक नवनवीन काहीतरी एक सुरुवात झाली. कशाची? धर्मसुधारणेची सुरुवात झाली आहे मित्रो, असे आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर मित्रो एक भौगोलिक शोध लागलेला आहे इसवी सन 1453 मध्ये. ओके, सॉरी पेन चालना गेली. इसवी सन 1453 मध्ये आर्गोटम तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टँटिनोपल म्हणजे इस्तंबूल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारा खुशखरीचा व्यापारी मार्ग जो होता त्यांनी तो बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणारा नव्या मार्गांचा शोध घेणे आवश्यक होते. म्हणून मित्र हो, त्यांनी एक भौगोलिक शोध लावला. कुठं ते? युरोपमध्ये भौगोलिक शोध लावला. नंतरचा पॉईंट आहे युरोपातील वैचारिक क्रांती. आता युरोपामध्ये ज्यावेळेस मित्र हो एक वैचारिक अशा पद्धतीनं एक
झाल्यामुळे, एक शोध लागल्यामुळे युरोप खंडामध्ये त्याच्यामध्ये एक वैचारिक क्रांती, एक स्वतः विचार म्हणजे काय झालं ते पाहूया आपण. म्हणजे आज झालं की तरी प्रबोधन काळामध्ये झालेल्या बदलामुळे युरोपांची मध्ययुगातील अलीकडची म्हणजे आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. त्याचमध्ये त्याच्यामुळे काय झालं, एक अंधश्रद्धा असेल किंवा एक अज्ञान असेल, ते थोडं त्याच्यामध्ये यातून बाहेर पडू लागला होता. तो समाजात प्रस्थापित रूढी असेल किंवा त्याच्यामध्ये एक चालताली परंपरा असेल किंवा चिकित्सा दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे म्हणतात. ते कोणती क्रांती म्हणतात? ते वैचारिक क्रांती असे म्हणतात ते. आणि त्या वैचारिक क्रांतीमधून एक युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्राकडे संशोधनाने एक चालना मिळू लागली होती, असं सांगायला काय हरकत नाही. नंतरचा पॉईंट आहे राजकीय क्षेत्रातील क्रांती. आता इथं महत्वाचं आहे, आधुनिक कालखंडामध्ये सुरुवातीला टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यांतर घडून आले. म्हणजे 18व्या ते 19व्या शतकामध्ये, पेनचा नाही, 1800 ते 19व्या शतकामध्ये घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनामुळे हा कालखंड त्यांना आपण एक क्रांतियुग असा म्हणू. काय म्हणूया? क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. या या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. म्हणजे त्यावेळेस कॅबिनेट पद्धतींचा स्वरूपात बदल झाला. इसवी सन कधी? तर त्या ठिकाणी इसवी सन मित्र, इसवी सन 1600 ते 89, 1689च्या बिल ऑफ राईट्स एक आहे, ती तशी बिल ऑफ राईटर्स, बिल ऑफ रायटर्स राजांच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटच्या सार्वभौम प्रस्थापित त्या ठिकाणी मित्र हो झालेला आपला दिसून येतो. त्याच्यानंतरचा पॉईंट बघूया आपण, महत्वपूर्ण. त्याच्यानंतरचा पॉईंट बघूया, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. म्हणजे युरोपमध्ये घडणाऱ्या क्रांतिकारकांच्या